नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। तिन्ही ग्रुप द्वारा जैन सोशल ग्रुप परिवारा मार्फत फादर्स डे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला। पपू आचार्य शांतीसागर महाराज पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी जयसजियान सौ पूजाभाभी भूता यांचे मार्गदर्शनाखाली नृत्य, नाटिका व कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली। उपस्थित पिताश्रीचे मुलांनी पादप्रक्षालन केले। पिता व मुलांच्या विविध गेम्स घेण्यात आल्या व गिफ्ट देण्यात आले। उपस्थित श्रावक श्राविका पिताश्रींनी फादर्स डे कार्यक्रम आयोजनाबद्दल धन्यवाद व्यक्त केले। संगिनी सचिव सौ वृषाली गांधी यांनी उत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले। सचिव सौ नीना कोठारी यांनी प्रास्ताविक केले। संगिनी फोरम अध्यक्ष मनीषा होरा या उपस्थित होत्या व उपस्थित मान्यवरांचा अध्यक्ष व संगिनी अध्यक्ष यांचे हस्ते उचित सत्कार करण्यात आला। नमो वचायाणं नमो लोये सवसाहुणं अरिहन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्याजिन शासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्री सिद्धान्त सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चेते परमेष्ठिनं प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु ते मंगलम। थँक्यू उत्कर्ष गांधी। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण मंगलाचरणाने करत असतो। मंगल म्हणजे शुभ आणि कार्यक्रम पूर्णपणे निर्विघ्न पार पडावा, चांगला व्हावा या दृष्टीने आपण मंगलाचरण करत असतो। यानंतर फेडरेशन सूत्र वाचण्यासाठी मनीषा घडिया भाभींना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावे आणि फेडरेशन सूत्राचे वाचन करावे। जय जिनेंद्र सगळ्यांना। समगच्छध्वं संवदनं संभोवनासि जानतां देवो मात्रा यथा पूर्वे सञ्जनानामुपासते समानो मंत्र समिति समानि समानं मनः सह चित्तमेषां समानी च आकृतिः समाना हृदयानि वः समानास्तवो मने यथा सहासति। जय जिनेंद्र। थँक्यू अभी। यानंतर आपण दीप प्रज्वलनाकडे वळणार आहोत। क्या अंधकार से डरना अब आओ सूरज बन जाते हैं। क्या अंधकार से डरना अब आओ सूरज बन जाते हैं। धरती अंबर के तब सारे जिससे डर कर छट जाते हैं। एक नूर बहे रूहानी सा रोशन यह आलम हो जाए। आओ हम सभी मिलकर इस झिलमिल दीप को जलाए। स्टेज पर उपस्थित सभी मान्यवरों को विनंती है कि वो दीप प्रज्वलन कर ले। बघितलं नाही व्हॉट्सअपला पाठवतो फोटो बघितले पण हां येते सगळं व्यवस्थित जवळच
सर्वांचे तर आपण पुढील सूत्राकडे वळणार आहोत. आज आहे नक्की कोणी सांगेल का आज आपण कशासाठी जमलेलो आहोत? फादर्स डे. फादर्स डेला मराठीमध्ये काय म्हणतात? बघा बरं का, इंग्लिश मीडियम. आता मुलांमधून आपण विचारणार आहे फादर्स डेला मराठीमध्ये काय म्हणतात. चला, जो मुलगा सांगेल ना त्याला बक्षीस. वडिलांचा दिवस. बरोबर आहे का? नाही. चला, अजून कोण सांगेल? कॉन्व्हेंट. चला, छान आहे, पण तरी आठवा, थोडस जोर द्या. काय म्हणतात? वडिलांना पर्यायवाची अजून काही शब्द आहेत? हा हा, पिता दिवस. थोडं जवळ आली आहे. अजून आठवा थोडस. बघा, बक्षिसाच्या खूप जवळ आलाय तुम्ही. ए दीदी, तू वरती बस ना, गार लागते खाली. फिरत ना. आ पप्पा इंग्लिश झालं. हा, पप्पा इंग्लिश झालं ना, मराठी सांगायचं आपल्याला. अच्छा, वडील. अजून पिता. अजून हा, ही दीदी सांगते. सांग. इकडे पुढे सगळ्यांना दिसून ये. तू तुझी तू दिसत नाहीये. पितृदिन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मम्मानी सांगितलं का? तुला मम्मानी सांगितलं. ओके, चला, सगळ्या मुलांनी एकदा माझ्या बरोबर म्हणा, पितृदिन. हा, लक्षात राहील ना. आता एक नवीन वर्ड शिकलात तुम्ही. हा, एक नवीन शब्द शिकलात. कुठला? कसं लिहायचं माहिती आहे ना? चालेल. चला, उदार स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. आणि मम्मींसाठी एक टास्क आहे आजपासून. जरा आपल्या मराठी शब्दांकडे जोर द्या. मराठीचे कमीत कमी 5-10-20 शब्द रोज लिहून घ्या मुलांकडून. कमीत कमी म्हणून तरी घ्या, म्हणजे त्यांच्याकडून ते लर्न होतील. चालेल, पुढच्या कार्यक्रमाकडे पुढे वळूया. आणि आजच्या या कार्यक्रमात प्रास्ताविकाकडे वळणार आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविका करण्यासाठी मी नीना भाभी कोठारी यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावी. बाहेर जे पप्पा आलेले आहेत किंवा जे जेंट्स लोक उभा आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आतमध्ये येऊन बसायचंय. जी, आदरणीय मंच व उपस्थित आपणा सर्वांना स्नेहाचे जैन सोशल ग्रुप, संगीनी फोरम आणि युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फादर्स डेच्या निमित्ताने आपण येथे एकत्रित जमले आहोत. प्रथमतः सर्व मुला मुलींच्या वडिलांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज या तिन्ही ग्रुपने प्रास्ताविक करण्याचा लाभ मला योग लाभला. मी हे माझे भाग्य समजते. साधारणतः 25 वर्षापूर्वी आपल्या फलटण नगरीमध्ये सर्व जैन समाजाला एकत्र आणून जैन सोशल करण्यात आली. प्रत्येक अध्यक्षांनी आपल्या आपल्या कार्यक्रमामध्ये सुंदर या कार्य करत जैन सोशल ग्रुपचे नावलौकिक वाढवण्यात हातभार लावला. जेव्हा जैन सोशल ग्रुप फेडरेशनला जोडला त्यावेळी माननीय श्री मंगेशभाई जोशी हे ग्रुपचे अध्यक्ष होते. त्यानंतर सन 2017 साली राजेंद्र कोठारी हे जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष असताना आपल्या समाजातील महिलांना व युवकांना सामाजिक कार्यासाठी, धार्मिक व्यावसायिक किंवा सौ स्मिता शाह यांच्या सहकार्याने एप्रिल 2017 मध्ये
संगीनी फोरमची स्थापना केली आणि डिसेंबरमध्ये सिद्धांत मंगेश जोशी गुणवरेकर यांच्या सहकार्याने युवा फोरमची स्थापना केली. जैन सोशल ग्रुप बरोबर संगीनी फोरम व युवा फोरम या सर्व ग्रुपची आपल्याला कल्पकतेच्या आधारावर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादी सारख्या अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून आपापल्या ग्रुपचा नावलौकिक वाढवला. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शिक्षणासाठी मुलींना दत्तक योजना, विद्यार्थ्यांना गरजेचे वस्तू वाटप, पाठशाळेतील मुलांसाठी अल्पोपहार तसेच साहित्य वाटप, विविध क्षेत्रातील लोकांची तसेच महिलांची तसेच लहान मुलांची आरोग्य तपासणी, भाजी विक्रेत्यांना मोठी छत्री वाटप, शाळेसाठी गरजेच्या वस्तू वाटप, वारकरी लोकांना अन्नदान, त्यागी सेवा, चौका लावणे, पूज्य माताजींसाठी वस्त्र भेट, छोट्या व्यावसायिक लोकांना तसेच घरगुती स्वरूपात छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्यांच्या व्यवसायाला चालना बियाणी म्हणून मोठ्या स्वरूपात शॉपिंग, फूड फेस्टिवल आयोजन करणे, फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बँच बसवणे, अनेक ठिकाणी सिमेंटच्या बँच बसवणे, त्याचबरोबर ग्रुप मेंबरसाठी बांधसूत्री, दांडिया, गरबा, कोजागिरी कार्यक्रम, हुरडा पार्टी या अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम या तिन्ही ग्रुपच्या माध्यमातून घेतले जातात. त्याचबरोबर आज आहे तो फ्रायडे, फादर्स डे, टीचर डे, मदर डे, डॉक्टर डे, महाराष्ट्र दिन, फेडरेशन डे अशा स्पेशल दिवसांबाबतही तिन्ही ग्रुपद्वारे कार्यक्रम घेतले जातात. अजूनही या तिन्ही ग्रुपच्या कार्याबाबतीत सांगायसारखे खूप काही आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता आता एवढे सांगून मी माझ्या शब्दांना विराम देते. पुन्हा एकदा पितृदिनाच्या म्हणजे फादर डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू नीना काकी. यानंतर थोडी शांतता पाळा, कारण माईकचा आवाज तुमच्या तुम्हाला गिफ्ट पाहिजे ना. मग अशी मी कोणतं वर्ड सांगितलं होतं सांगा, कुठला शब्द सांगितला होता? हा, पितृदिन. सगळ्यांना लक्षात आहे ना? तुम्हाला जाईपर्यंत जर पाठ नाही ना झालं तर जाताना गिफ्ट नाही देणार ना, आत्ताच सांग. बर, चला आता आहे इथं मध्ये एक पर स्टेजवर आहेत त्यांच्यासाठी पण एक क्वेश्चन आहे की ज्यांच्या मोबाईलवरती आता स्क्रीनवरती, टीपीवरती म्हणजे स्टेटसला तर आज सगळ्यांच्याच असणार आहे, पण जो मेन टीपी असतो किंवा जी मेन स्क्रीन असते मोबाईलची त्याच्यावरती आज कुणाच्या पप्पांचा फोटो आहे. पटकन यायचं, त्यांना गिफ्ट मिळणार आहे. पटकन. आता ठेवू नका बरं का. चला या इकडे ये. कोण आहे इथं? हा कोण? पप्पा. दाखव तिकडे सगळ्यांना. अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी तिला गिफ्ट देऊन सन्मान करावा. दीदू तुला गिफ्ट पाहिजे ना? या तिथे जावरती. यानंतर आपल्यामध्ये एक छोटीशी चिमुकली अशी आहे की ती आज पितृदिनानिमित्त एक छोटासा डान्स सादरीकरण करणार आहे. तिचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ही छोटीशी चिमुकली साधारण फक्त 3.5 वर्षांची वगैरे असेल आणि तिचं नाव आहे मिस इवांशी विश्वराज गांधी.
आणि ती करणार आहे छानसा डान्स. इथे करते सत्कार. अच्छा, इवानशी थँक्यू सो मच. आणि आता आपल्या सगळ्यांना समजलेलंच आहे की आपण कोणत्या दिवसासाठी इथे हजर झालेलो आहोत. तर आजच्या या पितृदिनासाठी जे जे मान्यवर आपल्याला आज इथे उपस्थित, त्या मान्यवरांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. तर मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले अरविंदभाई मेहता यांचा सत्कार जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपालभाई जैन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. वाजत राहिल्या पाहिजेत, टाळ्या या वाजत राहिल्या पाहिजेत. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे व्यसनमुक्ती महाराष्ट्र रिजन वरती असणारे, व्यसनमुक्ती या पदावरती असणारे डॉक्टर सूर्यकांत जोशी यांचा सत्कार अरविंदभाई मेहता यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर पुढील सत्कार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर अशोक व्होरा यांचा सत्कार सूर्यकांत जोशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि आजचा हा कार्यक्रम आणि आम्हाला युवा फोरम आणि संगीत फोरमला पॅरेंटिंग म्हणून असणारे JSGचे अध्यक्ष श्रीपालबाईंचा सत्कार संगीत फोरमच्या अध्यक्षा मनीषा होरा भाभींनी करावा असं मी त्यांना विनंती करते. आणि श्रीपालबाईंबरोबर त्यांच्या मिसेसनी पण वरती यावं असं मी त्यांना विनंती करते. माझ्या अध्यक्षा अपर्णा जैन या दोघांचा जोडीने सत्कार व्हावा असं मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. बघा, टाळ्या वाजवण्यामागे एक खूप सुंदर असं रहस्य आहे. ते म्हणजे की टाळ्या वाजवल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन
सर्क्युलेशन चांगलं राहतं. टाळ्या वाजवल्याने आपल्या मेंदूपर्यंत आणि हृदयापर्यंत रक्त पुरवठा चांगला होतो. मग बघा, तुम्हाला लॉंग लाईफ जगायचं असेल तर टाळ्या जरूर वाजवा. धन्यवाद. जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे, जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे, ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे. तर कृतज्ञतेने ओटी येती सहजपणाचे भावमनांचे. आणि आपण या मान्यवरांचे खरंच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया टाळ्यांच्या गडगडाने. बरोबर आणखी एक सत्कार आपण घेत आहोत. श्रीराम बाजारचे मॅनेजर अनंत पाटील यांना मी विनंती करते त्यांनी स्टेजवरती यावे आणि त्यांचा सत्कार स्टेजवरील मान्यवरांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. अरविंद काकांनी त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करते. काका तिकडे हात धरा जरा. बक्षीस हवे, अजून गिफ्ट हवंय का? चला, आज पितृदिन आहे तर ज्या लेडीजच्या, ज्या जेंट्सच्या पर्स मध्ये, वॉलेट मध्ये पप्पांचा फोटो आहे असं कोणी आहे का? बघा, पर्स मध्ये, मोबाईल मध्ये नाही, मोबाईल झाला मगाशी, मोबाईल झाला मगाशी. पप्पांचा आहे, या पुढे या, लवकर या. बघा, दाखवा तिकडे जरा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संगिनी फोरमच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करा. अहो, गिफ्ट नाही की कमाला नेऊ, घ्या की, पाणी प्या भरपूर. फोटो घ्या आणि फोटो घ्या. बघा केवढी, म्हणजे खरं तर तसं पाहायला गेलं तर फार दुःखद गोष्ट आहे बरं का. म्हणजे मला फार वाईट वाटलं. तुम्ही असं नाही तर मी असं आपल्या पर्समध्ये, आपल्या वॉलेटमध्ये ज्या आई पप्पांनी आपल्याला जन्म दिला त्यांचा फोटो नाहीये. बायकोचा आहे का असं विचारू का? नाही, तो ठेवावा लागतो जबरदस्ती. नसेल तर बायको घरी घेत नाही ना, म्हणजे बायकोचा फोटो ठेवतात. जैन ग्रुपचे नूतन दाम्पत्य सदस्य श्री नंदकुमार दोशी सर व भाभी यांच्या शुभविवाहाचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्या उभयंतांचा आज आपण सत्कार घेणार आहोत. तर त्या दाम्पत्यांनी पुढे यावे असं मी त्यांना विनंती करते. स्टेजवरील मान्यवरांना मी विनंती करते की अरविंदभाई मेहता आणि भाभींना आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर कार्यक्रमाला खरं तर आपल्या एका हाकेला, एका
एका शब्दाला मान देऊन अगदी फक्त 24 तासाच्या आतमध्ये ज्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी छोट्या छोट्या चिमुकल्यांचे छान छान कार्यक्रम बसवले त्या पूजा भाभींना आता मी इथं आमंत्रित करणार आहे. पण तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाला धीरेनबाईंचं पण आगमन झालेलं आहे. त्यांचंही शब्दसन्मानाने आपण एकदा स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धीरेनबाई आपलंही स्वागत. आणि यानंतर पुढील कार्यक्रम शांतीसागर पाठशाळा सौ नीना पूजा भूता यांची. तर त्यांनी आपल्या सादर करण्यापूर्वी स्टेजवरील मान्यवरांबरोबर पाठशाळेला एक फोटो घ्यायचा आहे. तर तो फोटो घेऊया आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला छोट्या मुलांना छान फोटो घेऊया आपण. तुम्ही तिथेच उभा राहा. मुलं इथे बसतील खाली. छोटी मुले उभा राहा आणि मोठी आहेत ना ते खाली बसा. इथे अशी इथे बसा. बसा तुम्ही. मोठी मोठी बसा. मोठ्या दिदी आहेत ना ते खाली बसा असं पुढे. आणि एकदम छोटी छोटी उभा राहा. तुम्ही इथे खाली इथे. मागची मुले या पुढे जरा. इवांशी ये ना तू पण बाळा. तू पण फोटो मध्ये जा. पटकन बस. चला चला पटकन. इवांशी पण आली. गो. हॅलो सर्वांना जय जिनेंद्र. शांतीसागर पाठशाळा आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. तुम्हाला माहीतच आहे ही पाठशाळा नेहमी सगळ्या गोष्टींसाठी हजर राहते. त्यामुळे सर्वांसाठी जोरदार टाळ्या. कैसे करूं मैं तारीफ अपने पापा की, मेरे शब्दों में इतना जोर नहीं, वैसे तो बहुत रिश्ते है इस जग में, पर मेरे पापा जैसा कोई नहीं. आता आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे दिव्या शहा. जय जिनेंद्र. फादर्स डे निमित्त मी ही कविता सादर करत आहे. उंगली पकड़ के चलना सिखाया, उंगली पकड़ के चलना सिखाया, मन से दीवारों से कूदने का डर हटाया, मन से दीवारों से कूदने का डर हटाया. जाने अनजाने में न जाने आपने कितनी चीज़ें सिखाई, जाने अनजाने में न जाने आपने कितनी चीज़ें सिखाई. सपनों को पूरा करने के लिए मेहनत जगाई. मेरे रंग में रंगों का तारा है, रंगोली के रंग जैसे आंगन में बसते हैं, वैसे मेरे पापा मेरे दिल में सजते हैं. प्यारे पापा के प्यार भरे सीने से जो लग जाता है, सच कहती हूँ कि जीवन में वो सदा सुख पाता है, जीवन में वो सदा सुख पाता है. जय हिंद. खूप छान दिव्यानी कविता म्हटलेली आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. आता आपल्या समोर सर्व लहान मुले एक छोटीशी डान्स सादर करीत आहेत.
लहान मुलांना मी विनंती करते त्यांनी स्टेजवर यावे. हॅलो, या डान्सला मला गांधी आणि पूर्वी हिचे सहकार्य लाभलेले आहे त्यांच्यासाठी त्या दोघींचे खूप खूप धन्यवाद. आपण एका छोट्याशा डान्सला आता सुरुवात करीत आहोत. बाबा आहे तर घराला अस्तित्व आहे, बाबा आहे तर घराला छत आहे, बाबा आहे तर घर जगण्याला आनंद आहे, बाबा आहे तर विश्व आहे, बाबा आहे तर सर्व काही आहे. आजच्या या पितृदिनाच्या उपस्थित सर्व 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 पप्पांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. या स्टेला जैन सोशल ग्रुप कडनं 500 रुपये बक्षीस. यानंतर पुढील कार्यक्रम. खूप खूप धन्यवाद जैन सोशल ग्रुपचे. आता एक छोटीशी नाटिका सादर होत आहे. नाटिकेचं नाव आहे मेरे पापा.
ओजल शहा आणि स्मित दोशी या नाटकामध्ये पात्र आहेत. अरे पापा, राहुल, ए राहुल, उठ जा बेटा. अरे पापा, आज तो संडे है. अब संडे को इतनी जल्दी तैयार होकर कहाँ जा रहे हो? काम का प्रेशर ज्यादा है ना, इसलिए संडे को भी काम करना पड़ेगा. क्या पापा, आप भी इस फालतू जॉब में लगे हुए हो? पता है, मेरे सारे दोस्तों के पास लेटेस्ट फोन है, स्टाइलिश कपड़े, स्टाइलिश शूज है, एक क्लास ऑफ लिविंग है. पता है, उनके पापा एसी कार से नीचे कदम भी नहीं रखते. आप भी थोड़ा बड़ा सोचो पापा. आप भी कुछ ऐसा करो ना जैसा मेरे फ्रेंड्स के पापा करते हैं. हाँ? नहीं तो सिर्फ जरूरतें ही पूरी हो पाएगी, वो ऐसे नहीं. देख बेटा, जितनी मेरी औकात है ना, उतने में मैं तुझे पढ़ा लिखा कर बड़ा कर रहा हूँ. मेहनत करके घर चला रहा हूँ और हमारी जरूरतें पूरी कर रहा हूँ. और जब जरूरतें पूरी हो रही हो तभी तो इंसान ख्वाहिशों की बात करता है ना? फिलहाल ये है 10,000 रुपये, कल अकाउंट में जमा करवा देना. इस हफ्ते लोन की किस्त कटनी है. और हाँ, पिछली बार की तरह फिजूल खर्ची मत करना, समझा? खाना रखा है, खा लेना. हाँ, वही दाल रोटी. Very nice. हाय मनिया, व्हाट्सएप. यार घर पे बैठे बैठे मैं बोर हो गया हूँ. तेरे घर आ जाऊँ, तेरे होम थिएटर पर फिल्म देखता है. सो रही है तू? अरे सुनना, मजा आएगा. चल आज मैं पार्टी देता हूँ. अरे पक्का? हाँ, बंटी को भी बुला लेना. यार तेरा होम थिएटर तो कमाल का है. चल लगता है. हाँ तो तू है भी तो करोड़पति की औलाद. मैं भी बड़ा होकर बिजनेस करूंगा ना, फिर देखना. फिर पापा का फोन है, बोलूं तो. हेलो पापा. डिस्टर्ब क्यों कर रहे हो पापा? 10th के बोर्ड्स है, मैं फ्रेंड के यहाँ पढ़ने आया था. बोलो क्या काम था? बेटा तुमने खाना खा लिया? यार भूख लगेगी तो खा लूंगा ना, भूखा तो नहीं रहूंगा. देख बेटा, अगर तू टाइम से खाना नहीं खाएगा ना पापा, बच्चा थोड़ी ना हूँ, अपना ख्याल रखना आता है. परेशान मत करो यार. अब यार राहुल, क्या हुआ तेरे पिज्जे का? कब से ऑर्डर करवाया हुआ, अभी तक नहीं आया? हाँ लगता है कि बस छोड़. रुक रुक रुक, अभी 25 मिनट हो चुके हैं. 5 मिनट रुक जा, फिर खोलना. फ्री में मिलेगा पिज्जा, मजे लेते हैं इसके. मैं जरा वॉशरूम होकर आया. पिज्जा. क्या अंकल, कितना टाइम लगा दिया तुमने? मैं वो लिफ्ट पर थी, इसलिए 7 माला चढ़ के आया हूँ. क्या हुआ? अरे कुछ नहीं यार, ये सब इनके ड्रामे होते हैं. लिफ्ट बनती, सीधा सीधा क्यों नहीं बोलते? लेट हो गए थे. सॉरी मैम, इस टाइम पेमेंट दे दीजिए, नेक्स्ट टाइम बिल्कुल लेट नहीं होगा. क्या सॉरी? यही नाटक होता है इन लोगों का. एक तो पिज्जा लेट देकर आते हैं और फिर पिज्जा का पूरा पैसा मांगते हैं. यार करना इसके साथ ही. बंटी चल, मैं तेरे को अपना लेटेस्ट लैपटॉप दिखाती हूँ. चल चल.
हाँ सर, वो क्या है ना, मेरा एक बेटा है राहुल। मुझे उसे एक बहुत बड़े कॉलेज में पढ़ाना है। उसी के लिए लोन लिया था, उसी को चुकाने के लिए ये काम भी कर रहा हूँ। साहब, पिज्जा ले लो और पैसे दे दो। वो क्या है ना, मुझे 2 जगह और डिलीवरी देने जाना है। अगर वहां लेट हुआ तो मुझे समझने के लिए मेरा बेटा नहीं होगा ना। फिलहाल ये ले 10,000 रुपए, कल अकाउंट में जमा करवा देना। इस हफ्ते लोन की किस्त कटनी है। थैंक यू सर। और उस गरीब को टिप भी दे देना। सर, आपको ये काम भी करना पड़ रहा है और मेरे ही कारण बेइज्जत भी होना पड़ा। बेटा, मेरा गुजारा तो ऑफिस की जॉब से हो जाएगा, मुझे जरूरत नहीं है ये काम करने की, पर फिर भी मैं तो नौकरियां कर रहा हूँ ताकि मेरी जरूरतों के साथ साथ ख्वाहिशें भी पूरी कर सकूं। कि मैंने नहीं सोचा था तो मुझे धक्का देगा। आई एम सॉरी पापा, पढ़ाई करने के लिए मैं स्कूल जरूर जाता हूँ, लेकिन असली सबक आज आपने मुझे सिखा दिया पापा। आई एम सॉरी पापा, आई एम सॉरी। आगे से मैं ऐसा कभी नहीं करूँगा। आई प्रॉमिस पापा, आई प्रॉमिस। बाबा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबा आहे तर घराला घर पण आहे, बाबा आहे तर घराला छत आहे, बाबा आहे तर आपल्याला असल्याला अस्तित्व आहे आणि बाबा आहे तर जग आहे. आणि असं म्हणतात, आई आणि बाबा असेल तर घर आनंदाने फुलतं आणि भरल्या भरल्या घराच्या ज्या 4 भिंती आहेत त्या पण बोलक्या होऊन जातात आणि घराचं जेव्हा छत उजळतं तेव्हा खरंच त्या घराच्या 4 भिंती सुद्धा आपल्याला खायला उठतात. आणि असं ते जे घर असतं बोलकं, तर मला इथं उपस्थित सगळ्यांना एक विनंती आहे की आपण कोणी संसारात गुरफटलंय, कोणी शाळेत जातंय, कोणी कॉलेजला जातंय, कोणी जॉब करतंय, कोणी व्यवसाय करतंय, पण अशा या सगळ्या स्थितीमध्ये सकाळी उठल्यानंतर एकदा बाबांना आणि रात्री झोपताना एकदा बाबांशी बोलायला विसरू नका. बाबांना विचारायला विसरू नका की बाबा तुम्ही कसे आहात, गोळ्या घेतला का, तुम्ही जेवलात का, तुम्ही ठीक आहात का, तुम्हाला काही पाहिजे आहेत का. ज्या माझ्या माता भगिनी संसार करत आहेत, सासरी आल्या आहेत, आपण आपल्या कामांमध्ये इतके व्यस्त होऊन जातो. बाबांचा आईचा फोन आला, आई थांब जरा मी कामात आहे, आई थांब जरा तुला थोड्या वेळाने फोन करते, बाबा थांब तुला मी थोड्या वेळाने फोन करतो. हे शब्द आपले असतात आणि थोड्या वेळानंतर थोडा वेळ पुन्हा येत नाही. व्हॉट्सअपमध्ये, इंस्टाग्राममध्ये आणि आपण आपल्या कामामध्ये इतके व्यस्त होऊन जातो की बाबाला पुन्हा फोन करायला, आईला पुन्हा फोन करायला आपल्याला लक्षात राहत नाही. तर सगळ्यांना विनंती आहे, ज्या माता भगिनी आहेत, जे लोक कॉलेजला आहेत, जे जॉबला बाहेर आहेत आणि जे इथं उपस्थित आहेत, ज्यांच्या घरामध्ये आता माता पिता उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आई बाबांना थोडा वेळ द्यायला विसरू नका.
जे बाहेर आहेत त्यांनी आवर्जून फोन करा आणि ज्यांच्या घरात आई बाबा उपस्थित आहेत त्यांच्यासोबत बसा. एक वेळ टीव्हीवरची एखादी सिरियल कमी बघा, इंस्टाग्राम व्हॉट्सअप कमी बघा, पण बाबा थकून माकून काम करून दुकानातून जाऊन जेव्हा घरी येतो पटकन उठून एक ग्लास पाणी द्या. बाबाला विचारायला विसरू नका, बाबा आजचा दिवस तुझा कसा होता, तू कसा आहेस, तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला काही हवे आहे का, मी तुमची सेवा करू का. आणि बसा, त्यांच्या पायाशी बसा, जरा हात फिरवा. बघा त्या बाबाला दुसरं काहीच नको असतं, फक्त हवे असतात तुमचा थोडासा वेळ आणि तुमचे प्रेमाचे 4 शब्द. तर अशी ही खूप सुंदरशी नाटिका आहे, खूप छान. अगदी 24 तासांमध्ये काल 11 साडे 11 वाजता पूजा भाभींना फोन केला की भाभी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यांनी 24 तासांच्या आत इतकं सुंदर सादरीकरण केलं. एकदा खरं तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. थँक्यू पूजा भाभी. माझ्यापेक्षा मुलांचं कौतुक आहे. हिरवी दोषी एक डान्स सादर करीत आहे. थँक्यू सो मच निर्वा, खूप सुंदर. आणि खरंच तुझे मेरे रब दिखता है. खरं तर आपल्या इथं बसलेल्यांपैकी देव कुणी पाहिलाय का? कुणाला दिसलाय का देव? कुणाला दिसला असेल तर सांगा. दिसलाय देव? कुणाला दिसलाय? दिसलाय? मला तरी दिसलाय. तुम्हाला दिसलाय? आता निर्वा बनली ना, बाबा तुझमे रब दिखता है. साक्षात देव कुणीच पाहिलेला नाहीये, पण ज्या आपण म्हणतो देवा तुझ्यामुळे मी ही पृथ्वी पाहिली, देवा तुझ्यामुळे मी जन्माला आलो. खरं तर आई बाबा तुम्ही जन्मालाच मला दिलं नाही तर मी ही पृथ्वी तरी कशी पाहणार. आणि जे देवाचे मी आभार मानते त्या देवाला तरी मी कशी म्हणणार थँक्यू देवा तू या जन्माला मला घातलं. त्या देवाचे आभार मानायला सुद्धा ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म घातला त्या आई वडिलांचे तरी आधी आभार मानायला पाहिजे. खरं तर देव तेच आहे साक्षात धर्तीवरती. देव सगळीकडे जाऊन पोहोचू शकत नाही, देव सगळ्यांना तारू शकत नाही, म्हणून देवाने त्याचा एक अवतार धर्तीवरती पाठवला आणि त्या अवताराचं नाव आहे आई आणि बाबा. अशा या आई बाबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि आता निष्ठा गांधी, समृद्धी कृषी, दिव्या शहा समोर एक डान्स सादर करीत आहे.
हॅलो. हॅलो. एक आता कविता सादर करीत आहे समृद्धी दोषी. हॅलो. चाहे दुख हो चाहे सुख हो, दिल ने तुझको ही पुकारा, तूने हमको है बनाया, तूने हमको है सवारा, चाह को तो रब का है, हमें तेरा ही सहारा, बस तेरा साथ हो, चाहे जो बात हो, बस तेरा साथ हो, चाहे जो बात हो, तेरे कहने से कर जाएंगे, हम मर जाएंगे, हाँ हम मर जाएंगे। जय हिंद। हॅलो. तिचा आवाज खूप छान आहे. तिचा क्लास सुरू आहे गाण्याचा. ती नेहमी पाठशाळेच्या ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यात ती गाणं म्हणत असते. तिच्यासाठी एक जोरदार टाळ्या होतं. आता लास्ट बट नॉट लिस्ट आपली विश्रुती आणि स्पीच सादर करत आहे. हॅलो. आज फादर्स डेच्या निमित्ताने मी माझ्या वडिलांबद्दल काही विचार व्यक्त करू इच्छिते. वडील म्हणजे घरातला आधारस्तंभ. आपल्या सगळ्यांसाठी ते एक प्रेरणास्थान असतात. त्यांच्या कष्टामुळे आणि मार्गदर्शनामुळेच आपण आज या स्थितीत आहोत. आपण सगळे फादर्स डे साजरा करत आहोत. हा दिवस आपल्या वडिलांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. वडील म्हणजे आपल्या कुटुंबाचा आधार. ते आपल्यासाठी खूप काही करतात, पण कधी कधी आपण त्यांचे कष्ट आणि प्रेम ओळखायला विसरतो. माझ्या वडिलांनी मला नेहमीच योग्य मार्ग दाखवला आहे. त्यांनी मला शिकवले आहे की कठीण परिस्थितीत कसे लढायचे आणि कधीही हार मानायची नाही. त्यांचे प्रेम, त्यांची साथ आणि त्यांचे मार्गदर्शन नेहमीच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी आज जो काही आहे ते त्यांच्या आशीर्वादाने. आज हाच दिवस मी माझ्या वडिलांना मनापासून आभार मानते. त्यांनी माझ्यासाठी जे काही केलंय त्याबद्दल मी त्यांच्या आयुष्यभर ऋणी आहे. वडील, तुम्हाला पितृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो. खूप छान स्पीच दिलं. या मुली नेहमी ऍक्टिव्ह असतात. कुठलाही कार्यक्रम बसवायला सांगितलं की बसवतात. त्यामुळे सगळ्या पाठशाळेच्या मुलांसाठी टाळ्या वाजवा. आणि एक विनंती आहे की सर्वांनी मनावर घ्या पाठशाळेचे. आम्ही एवढ्या ह्याने पाठशाळा घेतो पण मुलांना पाठवतच नाही. रिक्वेस्ट आहे की मुलांना संस्कार चांगले हवे असतील तर जरूर जरूर पाठशाळेला पाठवा. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधीही रागवला तरी त्याची माया अमाप आहे. तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे. तो म्हणजे बाप आहे. संकटातून पार करणारी गोडी आहे. जो तिखट वागला तरी आयुष्याची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे.
तो म्हणजे पाप आहे, तो म्हणजे पाप आहे. सर्वांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर जिनेशा गांधी एक छोटासा डान्स करणार आहे. आमच्या पाठशाळेला आम्हाला दिल्याबद्दल पण खूप आजच्या कार्यक्रमासाठी एक सरप्राईज आहे. बाबा ओमनी त्याच्या बाबासाठी एक छानसं गिफ्ट पाठवलेलं आहे. एक छोटासा लेख देऊन पाठवलाय. बघूया ओम काय म्हणतोय. बाबा, तुमच्या नजरेतील प्रेम, शब्दामागची काळजी आणि मनामधील स्वप्न हे सगळं माझ्या जगण्याचं कारण आहे. माझ्या प्रत्येक यशात तुमचीच पावले चाललेली असतात. तुमच्या कष्टामुळे आज मी उभा आहे. माझ्या प्रत्येक हसऱ्या क्षणामागे तुमचा त्याग असतो. वडिलांच्या प्रेमाला शब्द नाही आणि तुमच्यासारख्या वडिलांसाठी शब्द अपुरे आहेत. आज फक्त म्हणावं असं वाटतं, धन्य आहे मी की मला तुमचं लेकरू होण्याचा मान मिळाला. फादर्स डे खूप शुभेच्छा बाबा. तुमचं आरोग्य, आनंद आणि प्रेम असंच अखंड राहो. प्रेमाने तुझं मूल मुलगी हे पत्र तुला योग्य वाटतं का? हवं असल्यास मी यामध्ये तुमचं नाव, त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण किंवा एखादी खास आठवण सुद्धा घालू शकतो. तुमचा श्रेयांश उर्फ ओम श्रीपाद जैन. थँक्यू बाबा. आणि यानंतर छानशी चारोळी मी तयार केली होती. ती चारोळी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर एक आई बाळाला 9 महिने पोटात ठेवत असते आणि म्हणतो आपण आईने बाळाला जन्म दिला आणि ती आई झाली. म्हणजे खरं तर जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा फक्त एक त्या बाळाचा जन्म नसतो, तर त्यावेळेस 3 लोकांचा जन्म झालेला असतो. तर आई वडिलांनी बाळाला जन्म दिलेला असतो, तर त्या बाळाने त्या स्त्रीला आई बनवलेलं असतं, तर त्या पुरुषाला बाबा बनवलेलं असतं. अशा त्या 3 जीवांचा जन्म तिथे झालेला असतो. तर आजचा जो फादर्स डे आहे त्याच्यासाठी जिनेशाच्या बाबांकडून, खरं तर त्यांना स्टेजवरती बोलायची किंवा माईकवरती बोलण्याची सवय नाही आहे, पण तिच्या बाबांकडून तिच्यासाठी शब्द आहेत. मी जन्म दिला ग पोर तुला पण, मी जन्म दिला ग पोर तुला पण, तुझ्यामुळे जन्मलो पाप म्हणून, तुझ्यामुळे जन्मलो मी पाप म्हणून, तुझ्यामुळे ग मिळाली मला बाप नावाची संपत्ती आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थी सार्थक झालो मी श्रीमंत म्हणून, माणूस म्हणून, या जगावरती, या पृथ्वी तलावरती पुरुष म्हणून. थँक्यू बाळा, तुझ्यामुळे मी बाबा झालो. अशा या पितृदिनानिमित्त शांतीसागर पाठशाळेच्या सौ पूजा भूता
यांना सर्वप्रथम आपण पुढे बोलूयात. त्यांनी एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये आपल्याला इतके सुंदर आणि छानसे कार्यक्रम सादरीकरण केले आणि त्यांच्या सर्व पाठशाळेच्या चिमुकल्या मुला मुलींना आपण पुढे घेऊन मान्यवरांना मी विनंती करते की आपण त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करूयात आणि त्यांना आपण कौतुक करूया. सर्व मुलांनी पुढे यायचे आणि मी असे करते की त्यांना जे काही गिफ्ट आहे ते आपण त्यांना देऊया. जे संचालक सर्व पदाधिकारी धीरेश भाई यांना मी विनंती करते की त्यांनी आणि मुलांचं कौतुक करा. अध्यक्ष यांना विनंती आहे, सेक्रेटरी अध्यक्ष माझे अध्यक्ष ते तुम्ही मुलांना गिफ्ट देऊन विहान सर्व छोट्या मुलांना गिफ्ट उभं राहा पुढे. अजून कोणी छोटी मुले आहेत का मागे? धन्यवाद. की त्यांनी आपले गिफ्ट घेऊन बसून घ्यायचं आहे. मुलीचं विशेष कौतुक आहे. आता ती जोरते आहे तरी ती आलेली आहे. बघा तिचं कौतुक आहे. किती म्हणजे कार्यक्रमाची एन्झायटी असते आणि मुलं किती उत्साहाने येतात. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून तिचं कौतुक करावं. मुलांना विनंती आहे की त्यांनी मागे थोडंसं खुर्चीवरती जाऊन बसायचंय कारण इथे आपल्याला जागा लागणार आहे. आणि मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही जायचं नाही, या शेवटपर्यंत थांबायचंय. यानंतर जे
यानंतरचे पप्पा आणि मुलं आलेली आहेत, मुलगा मुलगी जे कोणी आहे, अशांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांबरोबर पुढे यायचंय. त्यांच्यामध्ये एक छानशी गेम होणार आहे. या चला, आजचा दिवस पुन्हा नाही. मी कसं खेळू, मी कसं जाऊ असा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस पुन्हा नाही. ज्यांचे ज्यांचे पप्पा आलेले आहेत गेमसाठी पुढे या. सूरज भैया अहो, पाटील साहेब आहेत, धीरेन भैया आहेत, अजून कुणाचे पप्पा आहेत? या चला, मला सर्वांची नाव या पुढे. धीरेन भैया चला पुढे. नाही आज मान आहे तुमचं, या पुढे. श्रीकांत भैया या पुढे. या या चला या. आजचा दिवस पुन्हा नाही. आपल्या मुलांना घेऊन उभा राहा. तुमची मुलं समजून द्या कोण आहे. चला तर इकडे मध्ये पाटील साहेब आणि मुलं खुश झाली की डान्स करतात. आणि मुलांना खरं तर पप्पांनी त्यांच्यासोबत डान्स केला तर खूप छान वाटतं. तर आता आपण पप्पांचा आणि मुलांचा डान्स घेणार आहोत. मग नुसतं डान्स हा तीच गेम आहे आमची. तर अशी गेम आहे की तुम्हाला एक पेपर देण्यात येणार आहे आणि त्या पेपरवरती तुम्ही नेहमी कपल डान्स केलाय, पण आज पॅरेंट डान्स करायचंय. हा, 2 मुलं घेऊन करायचं. बघा आता तुम्ही. चला सगळी बरं, चला मग त्यांना पेपर पुरवा. प्रत्येकाला एक एक पेपर द्या.
त्याचबरोबर तो सन्मान म्हणजे असा की ज्या पाठशाळेने आपल्याला खूप सुंदर असं सादरीकरण केलंय त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. तर मान्यवरांनी स्टेजवरतीच थांबायचे, खाली जायचं नाहीये. बाकी मग ताटांची वगैरे मान्यांसाठी खुर्च्या फक्त लावून ठेवा. चला, आजचा खरं तर सगळ्यात कार्यक्रम ज्यांच्यामुळे खूप सुंदर शोभा आली अशा या शांतीसागर पाठशाळेच्या सौ पूजा भावीभूता या हॅलो, तो सत्कार घेण्यासाठी त्यांनी स्टेजवरती यायचंय आणि पप्पांना ज्या ज्या लोकांनी गेम्स मध्ये
मध्ये भाग घेतलेले तुमचे गिफ्ट द्यायचे राहिले तर गिफ्ट घेतल्याशिवाय जाऊ नका, 2 मिनिटं थांबा. आणि पूजा भाभींचा सत्कार झाल्यानंतर ज्या पप्पा आणि मुलांनी भाग घेतलेले त्यांना पण गिफ्ट देणार आहोत आपण. पूजा भाभींचा सत्कार ने करावा असं मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित सूर्यकांत भाई, अरविंद मेहता, श्रीपाल भाई आणि मनीषा होरा यांनी त्यांचा सत्कार करावा आणि त्यांना पाठशाळेसाठी शुभेच्छा द्याव्यात असे. त्यानंतर एक छोटासा सत्कार आजच्या कार्यक्रमाला म्हणून पत्रकार म्हणून लाभलाय. आपल्याला दोन्ही पत्रकार दादांचा सत्कार श्रीपालबाईंनी करावा असं मी त्यांना विनंती करते. यानंतर जे पप्पा आणि त्यांनी गेम मध्ये भाग घेतलेला त्यांनी पुढे या, तुम्हालाही गिफ्ट देण्यात येणार आहे. राजेंद्र मदने काकांना विनंती आहे की त्यांनी सन्मान घ्यावा. आणि त्याचबरोबर विशाल गडवड दादांचा इतके सत्कार होणार आहे, त्यांनी तो सत्कार स्वीकार करावा. आणि असेच आमच्या बातम्या त्यांनी पेपरमध्ये छापत राहाव्या. थँक्यू म्हणजे दादा. थँक्यू सो मच. अशाच आमच्या बातम्यांना नेहमी तुम्ही समाजापर्यंत नेहमी पोहोचवा आणि आपल्या कार्याचे प्रचार आणि प्रसार करण्याचे सगळ्यात सुंदरचं माध्यम आहे. मिळालेत का? पप्पांनी ज्यांनी भाग घेतला होता त्यांनी फक्त पुढे या आणि तुमचं गिफ्ट स्वीकार करा अशी त्यांना मी विनंती करते. धीरेन भैया, जे भैया होते, मला सर्वांची नावं माहिती नाहीये. वैशाली भाभी गांधी यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे.
पवन साबण काही ना काही राहिलं असेल तर ते चहा घ्यायचा आहे.